नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण इथं बघू शकता आपण खाली पन्नी लावलेली आणि त्याच्यावरती ग्रीस लावलेली. तर याच्या मागचं कारण काय आहे? तर सीताफळावरती जो मोस्टली जो रोग येतो ना, तो मिलीबग असतो. तो मिलीबग जो असतो ना, तो चालून येतो. तो असं म्हणजे झाडावरती ट्रान्सफर होत नाही आणि खूप लवकर तो कन्वर्ट होतो, म्हणजे त्याचं मल्टिप्लिकेशन होत राहत असतं मिलीबगचं. तर मिलीबग जो आहे तो झाड खोडावरती असं चढून येतो. त्याच्यावरती जो आहे आपण एक देशी उपाय काढलेला आहे. तर खाली बघू शकता आपण पन्नी लावलेली आहे आणि त्या पन्नीवरती आपण ग्रीस लावलेला आहे. तर ते कसं लावायचं ते आपण आता बघूया. तर तुम्ही बघू शकता आपल्याला झाडावरती जी पन्नी लावायची आहे तर त्याला करता आपल्याला 3 गोष्टी लागणार आहे. तर तुम्ही बघू शकता ही जी पन्नी आहे ना, ही पॅकिंग करता तुम्हाला एक प्लास्टिकच्या जे दुकान आहे ना तिथं तुम्हाला ही भेटून जाते. याचं कारण असं आहे की ही चोपडी राहते ही पन्नी, आणि आपण जे दुसऱ्या पन्न्या वापरल्या ना तर त्याची कॉस्टिंग मध्ये पण आपल्याला फरक येतो. तर एक पन्नी लागते आपल्याला, एक चिकट टेप लागतो आणि काही ग्रीस लागतं. त्याची लावायची पद्धत अशी आहे की झाडावरती जे आहे ना तर झाडापासून एक फुटावरती तुम्हाला पन्नी जी आहे ती अशी रॅप करायची आहे. पन्नी जी आहे ती जवळपास 1 फुटापर्यंत पाहिजे आपल्याला. पन्नीची जागा कुठेही सुटली नाही पाहिजे. ही पन्नी लावल्यानंतर त्याला काढून घ्यायचं आणि एक चिकट टेप जो आहे तो लावून द्यायचा, जेणेकरून ही पन्नी तुमची सुटणार नाही. आणि वर जी पन्नीचं शेवट आहे ना तिथून 2 इंच जे आहे ते आपल्याला खाली ग्रीस लावायचं आहे. 2 इंच याच्यामुळं की हा स्पेस आपल्याला रिकामा ठेवायचा आहे आणि एवढ्या भागातच आपल्याला ग्रीस लावायचं आहे, जेणेकरून उन्हाचं तापमान वाढल्यानंतर ग्रीस पगळ जरी तर तो इथपर्यंत जाणार, तुमचं खाली झाड खोडाला जे आहे ते लागणार नाही. अशा पद्धतीने तुम्हाला ग्रीस जे आहे ते चारही बाजूला लावून घ्यायचं आहे. कोणत्याही ठिकाणी आपली जी जागा आहे ती मोकळी राहिली नाही पाहिजे. आणि याच्या आजूबाजूला जे वेल जे असेल ना तुमचे ते पूर्ण काढून घ्यायचे, जेणेकरून मिलीबगला जे आहे ते वरती जाता आलं नाही पाहिजे. हे अशा पद्धतीने आपण ग्रीस लावून घेणार आहे, जेणेकरून काय होईल की तुमचा जो मिलीबग वरती चढत येणार आहे ना तो तुमचा इथेच स्टॉप होईल. पन्नीवरती त्याला येता येणार नाही. आल्यानंतर तो ग्रीसला चिपकन आणि त्याच्यावरती तो पुढे जाणार नाही. याने जे आहे ते तुमचं 80 to 90% जे मिलीबग आहे ना तो कव्हर होतो. याला कॉस्टिंग पण खूप कमी येते आणि जे फवारण्याचा खर्च आहे तो पण आपला इथं कमी होतो. आणि हे तुमचं नॅचरली पद्धत आहे, याच्यामध्ये आपण कोणतं केमिकल किंवा काय असं वापरत नाही. तर जवळपास आमचा आता हा बगीचा बघू शकता तुम्ही. इथं आमचे जवळपास 1500 झाडं आहे. 1500 झाडामध्ये 4 माणसांनी जे आहे ते दिवसभरात पूर्ण कव्हर केलेला आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही मिलीबग जो आहे तो कंट्रोल करू शकता.